आदेश गोल्ड घे, गोल्ड खूप वाढतंय. नाही सिल्वर घे, सिल्वरचा इंडस्ट्रियल यूज. अहो म्युच्युअल फंड सही आहे, म्युच्युअल फंड मध्येच करा. रिअल एस्टेट मध्ये डोकं लाव. भाऊ एफडी करो एफडी. गोल्ड घे, सिल्वर घे. म्युच्युअल फंड मध्येच करा. रिअल एस्टेट मध्ये डोकं लाव. एफडी करो एफडी. तर अशा प्रकारे फ्री मध्ये ज्ञान देणारे लोक आपल्याला आपल्या ऑफिसमध्ये, घरी सगळीकडे भेटतील. आणि त्यांचं बरोबर सुद्धा आहे. आपली इन्व्हेस्टमेंट ही सर्व पॉकेट्स मध्ये डायव्हर्सिफाईड असली पाहिजे. थोडी थोडी इन्व्हेस्टमेंट सगळीकडे असली पाहिजे, पण त्याआधी आपले बेसिक्स राईट असणे गरजेचे आहे. कारण कसं आहे, जर समजा कधी कोविड सारखी सिच्युएशन आली आणि आपला बिझनेस बंद झाला किंवा जॉब लॉस झाला, या केसमध्ये काय होतं, आपल्याला पैशांसाठी म्युच्युअल फंडचे पैसे विड्रॉ करावे लागतात. मात्र जर त्यावेळेस मार्केट पण डाऊन असेल तर आपल्याला लॉस बुक करावा लागू शकतो. आणि अशी वेळ आपल्यावर कधीच नाही यावी अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे मी स्वतः काय करतो, माझे 6 महिन्याचा खर्च जो आहे तो एका जॉईंट अकाउंटमध्ये कायम ठेवत असतो. त्याच्यामुळे मला कुठल्याही इमर्जन्सीमध्ये तो यूज करायला भेटतो. आणि जेव्हा पण मी तो यूज करून टाकतो तर त्याला मी रिफिल करायला कधीच विसरत नाही. ही गोष्ट तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यात सर्वात आधी केली पाहिजे आणि त्याच्यानंतर लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग साठी सुरुवात केली पाहिजे. आलं लक्षात? आलं